Ladies and gentlemen, may I have your attention, please? 3, 2, 1, go. लग्नघर म्हटलं की एक वेगळीच धावपळ चालू असते आणि असंही म्हणतात लग्नघरातलं काम शेवटपर्यंत संपत नसतं. एकाच वेळी शॉपिंग, बुकिंग, पार्लर, टेलर, मेकअप, त्यानंतर मंडप, फोटो. घरातल्या लग्नाची एक्साइटमेंट तर खूप असते, पण स्मॉल मिस्टेक्स मुळे लास्ट मोमेंटला स्ट्रेस येऊ शकतो. आणि खरं सांगायचं झालं तर ह्या सगळ्या लग्नाच्या धावपळीत आपण सर्वात जास्त स्वतःलाच विसरतो. म्हणून आज मी सांगणार आहे घरातल्या लग्नाची तयारी करताना कोणत्या चुका टाळायला हव्यात. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पहिली चूक, लास्ट मोमेंटला शॉपिंग टाळा. साईज इश्यू, फिटिंग प्रॉब्लेम हे सगळे प्रॉब्लेम फेस करावे लागतात. आणि लास्ट मोमेंटला शॉपिंग जर करत असाल तर ऑप्शन पण कमी मिळतात आणि त्यावेळेस आपल्याला असं वाटतं हे आधी घेतलं असतं तर बरं झालं असतं. म्हणून लास्ट मोमेंटची शॉपिंग टाळा. दुसरी चूक, बजेट प्लॅनिंग न करणे. खर्चाची यादी आधीच तयार ठेवा. यामुळे अननेसेसरी ऐन मोमेंटला जास्त पैसे खर्च होत नाही आणि आपणही थोडं प्लॅनिंग केलेलं असतं तर आपणही प्रिपेअर असतो येणाऱ्या खर्चासाठी. तिसरी चूक, मेकअप ट्रायल स्किप करणे. तुम्ही कितीही बिझी असाल तर विदाऊट ट्रायल घेता तुमची मेकअप आर्टिस्ट बुक करू नका. आपल्या स्पेशल डे दिवशी अनवॉन्टेड सरप्राइजेस नको आहेत. आणि लग्न ही खूप छान गोष्ट असते. त्या दिवशी काढलेले फोटोज, व्हिडिओज हे आयुष्यभर आपल्याला आठवण म्हणून जपायचे असतात. म्हणून त्या दिवशी कोणतेही चान्स, कोणतेही रिस्क असं काही घेऊ नका. मेकअपची ट्रायल घेतल्यानंतरच तुमची मेकअप आर्टिस्ट बुक करा. चौथी चूक, आउटफिट ट्रायल स्किप करणे. जर तुम्ही तुमचं जे आउटफिट आहे रेंटल करत असाल किंवा तुम्ही स्वतः बाय करत असाल पण त्याचं अल्ट्रेशन आणि फिटिंग चेक करणं हे इम्पॉर्टंट आहे. कारण फंक्शनच्या दिवशी सुंदर ड्रेस घालणं इम्पॉर्टंट नसतं तर त्या ड्रेसमध्ये आपण कम्फर्टेबल असणं हे सुद्धा इम्पॉर्टंट असतं. त्यामुळे किती काही तुम्ही बिझी असाल तरी आउटफिट ट्रायल स्किप करू नका. पाचवी चूक, सेल्फ केअर इग्नोर करणे. झोप, पाणी आणि त्यासोबत तुमचं स्किन केअर रुटीन हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही नवरी असाल किंवा ग्रूम असाल किंवा त्यांच्या घरातले असाल, आपल्याला प्रत्येकालाच लग्नात सुंदर दिसायचं असतं आणि टायर्ड फेसवरती कितीही मेकअप केला तरी तो परफेक्ट दिसत नाही. त्यामुळे तुम्ही किती बिझी असाल तरी सेल्फ केअर इग्नोर करू नका. सहावी चूक, गेस्ट लिस्ट क्लिअर न ठेवणे. कन्फ्युजन टाळण्यासाठी एक फायनल गेस्ट लिस्ट तुमच्याकडे असायला हवी. कारण लास्ट दिवशी रिपीटेड कॉल्स आणि स्ट्रेस नकोच आहे. आणि त्यांना बोलवलंय का हा प्रश्न शेवटच्या दिवसापर्यंत नको. त्यामुळे गेस्ट लिस्ट तुमच्याकडे असायला हवी. सातवी चूक, अल्ट्रेशन म्हणजेच ब्लाऊज, फॉल, बिडिंग, पिको हे लेट देणं. टेलरिंग काम आधी कंप्लीट करा. आणि अर्जंटमध्ये जर आपण अल्ट्रेशनसाठी गेलो तर ते कॉस्टली पडतं आणि शेवटच्या दिवसापर्यंत टेलरच्या मागे धावू नका. कारण आपल्याकडे अजूनही खूप कामं असतात. त्यामुळे टेलरिंगचं जे काम असतं ते थोडं अगोदर कंप्लीट करून ठेवा. नेक्स्ट, इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स विसरणे. बुकिंगचे रिसिप्ट्स, बिल्स, तुमचे IDs हे अगोदरच बॅगमध्ये टाकून ठेवा. कारण लहान लहान वाटणाऱ्या गोष्टी कधी कधी मोठ्या अडचणीत आणू शकतात. तुम्ही ट्रॅव्हल करत असाल किंवा एखाद्या हॉटेलचं चेकिंग असेल त्यावेळेस ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात. पुढची चूक, फोटोग्राफर उशिरा बुक करणे. बेस्ट फोटोग्राफर लवकर बुक होतात आणि आपल्या गुड मेमरीजसाठी एक छान टीम असायला हवी. त्यासाठी ट्रायल घ्या किंवा त्यांचं अगोदर केलेलं काम चेक करा आणि त्यानंतरच फोटोग्राफर बुक करा. पुढची चूक, लास्ट मोमेंटला ज्वेलरी शोधणे. तुमच्या आउटफिटच्या अकॉर्डिंग तुम्हाला त्यावरती कोणती ज्वेलरी घालायची, कोणत्या एक्सेसरीज घालायचे आहे हे तुम्ही तुमच्या आउटफिट सोबत अगोदरच प्लॅनिंग करून ठेवा. कारण लास्ट मोमेंटला ह्याची खूप गडबड होऊ शकते. मॅचिंग इयरिंग्स, मॅचिंग ज्वेलरी शोधण्यात खूप वेळ जाऊ शकतो फंक्शनच्या दिवशी. पुढची चूक, पार्लर अपॉइंटमेंट लेट करणं. म्हणजेच फेशियल, ब्लीच, आयब्रो, हेअरकट जे काही तुम्ही करणार असाल ते शेवटच्या दिवशी करू नका. कारण
स्किनला सेटल होण्यासाठी वेळ लागतो आणि कधी कधी केलेले हेअर कट सुद्धा तुम्हाला ऐन मोमेंटला अनकम्फर्टेबल वाटू शकतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी अगोदरच करा आणि ऐन मोमेंटला असलेली जी रश असते ती कधी कधी अननेसेसरी स्ट्रेस वाढवते. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींसाठी आधीच प्रिपेअर राहा. लास्ट आणि सगळ्यात महत्वाची चूक म्हणजे टू मच स्ट्रेस घेणे. प्रत्येकाला खुश ठेवण्याचा स्ट्रेस घेणे. स्वतःचा पीस पण खूप इम्पॉर्टंट असतो आणि कधी कधी ठीक आहे म्हणणंही गरजेचं असतं शांत राहण्यासाठी. त्यामुळे खूप जास्त स्ट्रेस घेणं टाळा. आणि लक्षात ठेवा, फंक्शन फक्त सुंदर दिसण्यासाठी नाही तर एन्जॉय करण्यासाठी असतात. घरातलं लग्न म्हणजे फक्त तयारी नाही तर खूप सुंदर मोमेंट्स असतात. त्यामुळे प्लॅनिंग प्रॉपर ठेवा, स्ट्रेस कमी ठेवा आणि ह्या सांगितलेल्या चुका टाळा आणि प्रत्येक मोमेंट एन्जॉय करा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा थँक्यू फॉर वॉचिंग.